श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर मंडळी, मी अक्कलकोट नगरीमध्ये, पवित्र नगरीमध्ये आहे. स्वामी भक्तांची नगरी आहे. हजारो लाखो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी इथं येत असतात आणि आज रविवार असल्यामुळे खास गर्दी आहे. तर अनेक स्वामी भक्त मला इथं भेटत आहेत. तर अजून एक स्वामी भक्त माझ्यासोबत आहेत, तर त्यांच्यासोबत आपण संवाद साधूयात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर तुमचं नाव सांगा मला. माझं एक नाव जवळ घ्या थोडंसं. सो सुनंदा राजेश निकम आहे. ओके. आणि मी पुण्यावरून इथं आलेली आहे. बरं. हनीबी टूर्स ट्रॅव्हल तर्फे आम्ही खूप लेडीज इथं आलेलो आहोत. पण आमचा इथे येण्याचा एक अनुभव जो आम्हाला आलाय ना, तो एक वेगळाच आहे. तो मी तुमच्याशी शेअर म्हणजे करू तुम्हाला इच्छिते. का वाटलं की इथं यावं बाबा, स्वामी अक्कलकोटला यावं दर्शनाला? आम्हाला आमचं नियोजन तर नव्हतं अगोदर इथे यायचं. हा हा. आमची जी महिलांची 2 बस आहेत, 100 महिलांचा जो ग्रुप आहे, बरं. तर आमच्या अगोदर दुसरीकडे 2-3 ठिकाणी आमची ट्रिप ठरलेली, लेडीजला एक घेऊन जायचं, एन्जॉय असं. पण काय माहित स्वामींच्या मनात आलं, अच्छा. त्या आमच्या दोन्ही ट्रिप आपोआप कॅन्सल झाल्या. आणि बरोबर सगळ्या लेडीजना स्वामींच्या दर्शनाला इकडे स्वामींनीच आम्हाला बोलवल्यासारखं हा एक अनुभव एकदम छान. अगदी खरंच म्हणतात की बाबा, हजारो भक्तांची इच्छा असते की आपण अक्कलकोटला दर्शनाला यावं, पण जेव्हा स्वामींची इच्छा असते ना, तेव्हाच भक्त इथं येऊ शकतात. आणि याची प्रचिती मला देखील आली आहे. मी पहिले खूप वेळेस प्रयत्न करायचो आहे आपण यावं, पण माझा योग जुळून आला. आमचे मित्र धनाजी फड आहेत, कोल्हे सर आहेत, तर आमचा अचानक प्लॅन झाला आणि इथं मी दर्शनाला आलो. तर खूप चांगलं. आणि कलियुगामध्ये तर खूप गरज आहे अध्यात्माची. जर आपण रोज बातम्या बघतो, न्यूज बघतो, तर काय काय त्याच्यामध्ये होतात. तर एकच तर काय सांगाल अजून तुम्ही सगळेजण ग्रुप आला, कसा अनुभव होता तुम्हाला? ग्रुप अनुभव म्हणजे लेडीजला पण आपण अचानक त्यांना अचानकच हे सगळं सरप्राईजच आहे. सगळ्यांना. कारण ट्रिप तर आमची तुम्हाला माहिती आहे वेगळ्या दुसऱ्या ठिकाणी होती, पण तिकडे पण भरपूर पाऊस असल्यामुळे सगळ्यांचं ते कॅन्सल. मग सगळे म्हटले आपण स्वामींच्या दर्शन, स्वामींनीच आम्हाला बोलवलं इथं. आणि खरंच स्वामींच्याच आशीर्वादाने आम्ही सगळे आज इथं आहोत आणि छान आमचं दर्शन झालं. सगळ्या खुश आहेत लेडीज. येस येस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हनीबी टूर्स ट्रॅव्हल्स तर्फे हा योग आला आम्हाला स्वामींच्या दर्शनाचा. त्यामुळे त्यांचंही खूप खूप धन्यवाद आमच्या सगळ्यांना. हा, त्यांनाही विचारूयात आपण की बाबा तुम्ही म्हणजे एक लेडीज माणसं घरात असते की त्यांना सांभाळणं किती, आणि तुम्ही सगळे 100 बायका आले जे आहेत त्यांना मॅनेज करता, कसा अनुभव आहे तुमचा? नाही, नक्कीच सांगू शकेल की एक महिलेला जर का आपल्याला व्यवस्थित सर्व काही त्यांचे फॅसिलिटीज आले किंवा व्यवस्थित सगळं काही आपल्याला जर का देता आलं तर ते आपल्याला नक्कीच समजून घेतात. पण जो काही आमचा 100 लेडीजचा ग्रुप होता, इव्हन आपल्याला 5-10 लेडीज जरी आपल्याला मॅनेज करायचे झाले तर ते भरपूर टफ जातं. पण या ज्या 100 लेडीज होत्या, ज्या आम्ही स्वामींच्या दर्शनाला जेव्हा आमचं ठरलं की जायचंय म्हणून, तेव्हा सगळ्यांचा उत्साह आणि सगळ्यांचं कोऑपरेशन बघून की हे कितीही जणी जरी असल्या ठीक आहे तरी त्या मॅनेज होऊ शकतात. बस मध्ये एकदम शांत वातावरण असेल ना? मग बस मध्ये धार्मिक म्हणा, तसं म्हणा, 2 लेडीज एकत्र आल्यावर किती गप्पा मारता. इथे 100 लेडीज एकत्र आल्यावर काय होत असेल? नक्कीच. आणि भरपूर अशा आपल्या ट्रिप असणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. पण हा जो एटमॉस्फिअर होता, वातावरण वगैरे होतं, धार्मिक वातावरण, हे याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही ट्रिपला आपण कधीही मी असं नाही बघितलं. आणि जे वातावरण वगैरे होतं धार्मिक, हे एकदम वेगळंच होतं. छान. म्हणजे आपण वी कॅन से स्पिरिच्युअल टुरिझम म्हणू शकतो आपण. अगदी बरोबर. येस सर. तर खूप छान. तुम्हाला शुभेच्छा तुमच्या फ्युचरसाठी आणि तुम्हाला देखील शुभेच्छा तुमच्या प्रवासासाठी. आणि यस, एकदा होऊन जाऊ द्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.